नांदगाव तालुक्यातील कळमदरी येथील प्रसाद पगार यांनी निर्यात बंदी लागू होण्याच्या 3 दिवस आधी लाल कांदा 3,300 रुपये क्विंटलने विकला होता। निर्यात बंदीनंतर तोच कांदा त्यांना 1,700 रुपयांनी विकण्याची वेळ आली। चाळीत साठवलेल्या उन्हाळ कांद्याचेही तसेच झाले। निर्यात बंदीच्या काळात हजारो शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 1,500 ते 2,000 रुपयांचे नुकसान सोसावे लागले। निर्यात खुली झाल्याचा लाभ मार्च पासून बाजारात येणाऱ्या उन्हाळ कांद्याला काही अंशी मिळू शकेल, परंतु निर्यातीबाबतच्या धरसोड वृत्तीने परदेशी आयातदार दुरावल्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे। निर्यात बंदीची सर्वाधिक झळ नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्राला बसली। निर्यात बंदीचा निर्णय झाल्यास रात्रीतून फटका बसतो। व्यापारी वेगवेगळी कारणे देतात, भाव पाडून माल खरेदी सुरू होते। मध्यंतरी क्विंटलचे दर हजाराच्या खाली गेले होते। आता निर्यात खुली होणार असली तरी अटी शर्तीचे बंधन टाकल्यास निर्णयाचा उपयोग होणार नसल्याचे काहींचे म्हणणे आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला। पंजाबमध्ये शेतकरी आंदोलन करत असल्याने असंतोष इतरत्र पसरू नये म्हणून निर्यात बंदी उठवली जात असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे।